नमस्कार. नगरच्या स्मिता अष्टेकरांनी आमच्या अक्कांना जो काही पायतानांचा प्रसाद दाखवलेला आहे, पायतान दर्शन घडवलेलं आहे, त्या पायतान दर्शनाची कहाणी सांगायला मी आलोय. म्हणजे स्मिता अष्टेकरांनी केलेला हल्ला, काय चप्पल मारणं, त्यावर शिवसैनिकांची असलेल्या भावना, स्मिता अष्टेकरांच्या शिवसेनेबद्दलच्या भावना, याबाबत मला काय बोलायचं नाहीये. कारण सुषमा अंधारेंच्या वरती असे हल्ले शाब्दिक असे अनेक वेळा घडलेले आहेत. अनेकांच्या त्या भावना आहेत, त्याही अनेकांच्या वरती अत्यंत अज्ञानी अवस्थेतल्या टीका करत असतात, जशी नीलम गोरेंच्या वरती करताना केली होती. त्यांच्या भावनाच सगळ्या काय आवश्यकता आहे ते सगळं लक्षात येत आहे. मला जरा वेगळ्या अंगाने जायचं आहे, चर्चाच आपण वेगळी करणार आहोत. माध्यमांच्या मध्ये बातमी आली की स्मिता अष्टेकर आणि त्यांच्या सोबतच्या एका महिलेने सुषमा अंधारेंच्या वरती हल्ला केला. आणि ती बातमी अशी होती की हा हल्ला हा सरळ सरळ शिवसेनेच्या उबाठा गटाच्या वतीनं असलेल्या एका महिलेकडून करण्यात आला. तुम्हाला मी काही दृश्य दाखवतोय. ज्या दृश्यात तुम्हाला दिसेल ती महिला त्यावेळेला पायतान घेऊन जाते हे दिसेल, तिच्या दंडावरती बाळासाहेबांचं चित्र आहे ते दिसेल. जरा ती दृश्य बघून घ्या. बघितली. आता यानंतर सुषमा अंधारेंचा दावा असा आहे की या बाई मनसेच्या आहेत. म्हणजे किती हे असतो बघा, ज्यांना विधानसभा निवडणुकीत 500 मतदान पण मिळत नाही, त्या एखाद्या पक्षाचं नाव घेताना सुद्धा विसरल्यासारखं करतात. सुषमा अक्का, ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आश्रयाला तुम्ही आहात, त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सख्खे चुलत बंधू, ज्या बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा तुम्ही सांगताय, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बंधूचा मुलगा, म्हणजे मला सगळं माहित आहे, श्रीकांत ठाकरे, विस्मरणात जात नसतात काही गोष्टी, त्यांचे चिरंजीव आहेत राज ठाकरे, ज्यांचं मूळ नाव स्वरराज ठाकरे असं आहे, पण ते शेवटी राज ठाकरे असं करण्यात आलं. त्या राज ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला फोडून झालेला पक्ष तुमच्या लक्षातही नाही. म्हणजे हे जाणीवपूर्वक असतं, कोणीतरी किती हे दाखवायला. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचा जो कंपू आहे ना, तो त्यांच्याच खानदानाला शिव्या घालणार आहे. मला आश्चर्य याचं वाटतं. म्हणजे या सुषमा अंधारेंनी शिव्या घातल्या होत्याच आधी, पण जे कोणी आहेत ते राज ठाकरेंना शिव्या घालतील, स्मिता ठाकरेंना वाईट म्हणतील, आपल्या जयदेव ठाकरेंना वाईट म्हणतील, आणि एकटे उद्धव ठाकरे चांगले असं म्हणणाऱ्यापैकी आहेत. तुमच्याच घराला एवढं दुर्लक्षित करणाऱ्या माणसांच्या सोबत तुम्ही वावरताय. जरा सुषमा अंधारेंची ती वाक्य ऐका. पण नेमकं त्याच वेळेला एक कुठल्या तरी काय नाव होतं त्यांचं, काय असं काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी पक्ष आहे, तो महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी नावाचा पक्ष आहे. तर त्या पक्षाच्या एक अटेन्शन सिकर बाई होत्या, त्या एकदम आत आल्या. ऐकली. आता हे ऐकल्यानंतर काय वाटतं बरं, याचा खुलासा त्या बाईंनी स्वतः केलाय, अष्टेकर बाईंनी. म्हणजे सोनईच्या सभेत घोषणा देणारी ती मीच वगैरे वगैरे त्या म्हणतायत, तेही जरा ऐकून घ्या. त्याची साक्ष देण्यासाठी सांगते, सोनईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणारी, स्मिता अष्टेकर. ऐकलं. मग आता त्या बाई कोणत्या पक्षाचा हा प्रश्न आपल्याला पडतोय. मला हे सगळे यासाठी दाखवावं लागतंय की परळीमध्ये शिवसेनेत उभी फूट पडली, बीडमध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. सुषमा अंधारेंच्या अतिरेकी वागण्याला कंटाळून अनेक शिवसैनिक निघून जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या वरती निष्ठाय सांगतायत, पण सुषमा अंधारे फार वागतात असं सांगतायत. आता या बाई सुद्धा सुषमा अंधारेंना चप्पलनी मारतायत, पण उद्धव ठाकरेंच्या डोक्यात कसलाच प्रकाश पडत नाही, याचं आश्चर्य आहे. कसं जमत असेल हे? एवढं प्रेमात माणूस कसा पडतो? आपलं वाटोळं होतं आहे, आपलं नुकसान होतं आहे, याची जाणीव सुद्धा या माणसांना राहू नये का? बरं, सुषमा अंधारेंचा जो काही दावा आहे ना, तो जरा मला विचित्र वाटतो. त्या मीडियाच्या समोर बोलतात आणि म्हणतात की आम्ही वकील संघात बोलायला गेलो होतो, तेव्हा काय घडलं तर पहिल्यांदा 5 मिनिट गोंधळ झाला म्हणतात, पुन्हा 2-3 मिनिट गोंधळ झाला म्हणतात. मी ती दोन्ही वाक्य तुम्हाला ऐकवतो. 5 मिनिट का 2-3 मिनिट का जास्त वेळ, हे जरा तुम्ही ठरवून घ्या. परंतु 5 मिनिटात ते सगळं सॉल्व्ह झालं. नाही, अरे मला माहितीच नाही की काहीतरी 2-3 मिनिटं त्या बाई बडबडल्या, नंतर पोलीस आले, त्या बाईंना बाजूला घेऊन गेले. नेमकं किती झालं किती?
गोंधळ किती काल चालला, तुमच्या मागे चप्पल घेऊन ती बाई किती वेळ होती, तुम्ही आत का बसलेल्या होतात, पुन्हा सगळं सांगत होतात, हे सगळं आहे. या सगळ्याच्या मध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला महत्वाची मला दिसली आहे ती सांगायची, मला दिसली आहे ती, जी जाणवते ती. सुषमा अंधारेंच्या विधिमंडळात जाण्याचा जो काही इच्छा आहे, हौस आहे, शौक आहे, तो लपून राहिलेला नाही आहे. म्हणजे नीलम गोरेंच्या वेळेलाही त्यांनी टीका करताना म्हटलेलं होतं, मी काही सभागृहात नाही आहे, पण सभागृहात असलेल्या धनगेकरांना नीलम गोरे का वेळ देत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे धनगेकर विधानसभेत आहेत, नीलम गोरे विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, त्या आताच्या सभापती आहेत, पण याची साधी जाणीव कोणाला राहत नाही, यांना कळत नाही. बरं ते सोडा, यांना कसंही करून विधिमंडळात जायचंय, कसंही करून, अर्थात विधान परिषदेत जायचंय. विधानसभेत तर 500 मतं मिळतात हे आपण बघितलंय, विधान परिषदेत जायचंय. आता पुढे जातील कशा हाही माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. त्यांची ती विधिमंडळात जाण्याची इच्छा लपून राहिलेली नाही आहे. नगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये त्यांनी हे विधान केलंय. जरा त्या विधानाकडे ऐका. त्या म्हणतात की आता अधिवेशन आलं तर मला प्रश्न तयार करायचा आहे. बघा, नगर जिल्ह्यात आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की राहुरीमध्ये एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे. त्या संबंधाने ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांनी एक मोठं आंदोलन केलं. तर त्या संबंधाने या सगळ्यांशी बोलावं. महत्वाचं म्हणजे जर उद्या अधिवेशन झालं तर अशा अधिवेशनामध्ये मला ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टच्या संदर्भाने प्रश्न तयार करायचा असेल तर इथल्या वकिलांच्या किमान अपेक्षा काय आहेत त्या अपेक्षा मी समजून घ्याव्या, यासाठी म्हणून चर्चेला आले होते. तुम्हाला प्रश्न तयार करायचं काय कारण? विधिमंडळातले सदस्य फार फार तर उद्धव ठाकरे प्रश्न तयार करतील, ते विधान परिषदेत आहेत, त्यांना माहिती लागेल. मला प्रश्न तयार करायचा असेल तर माहिती लागेल म्हणून मी तिथं गेले होते. म्हणजे कदाचित पुढच्या अधिवेशनात या विधान परिषदेत जाणार असं यांना स्वप्न पडतंय की काय. फार नाही उरलेला कालावधी, याचा 6-7 महिन्याचा कालावधी उरलेला आहे, पण त्यांना तो प्रश्न पडलाय. या सगळ्या प्रकाराला अगदीच निलाजरेपणा म्हणत असतात. म्हणजे लोक आपल्या विरोधात बोलतायत, व्यक्त होतायत, राजीनामे देतायत, पक्ष सोडून जातायत, कुणी त्या परळीच्या बाई शूर्पणखा, हिडिंबा असल्या शब्दांनी बोलतायत. बीड जिल्ह्यातला अख्ख्या पक्षाचे 13 वाजलेत. बाकी ठिकाणी सुद्धा तीच अवस्था होते आहे. छत्रपती संभाजीनगरला आल्यावर सुभेदारी विश्रामगृहावर सोय केली म्हणून जो काही गोंधळ घातला होता तो सगळ्या जगाने बघितलाय. इथल्या उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना तो त्रास होतोय. हे सगळं आपण अनुभवतो, बघतो. मला तर आश्चर्य असं वाटतंय की अनेक जण त्यांच्या मागे पुढे फिरत असतात. मला एका माजी आमदाराचा फोन आला होता, एका माजी आमदाराचा, ज्यांनी अनेक पक्षांतर केली, जे मध्ये मनसेत गेले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, राष्ट्रवादी काँग्रेस नंतर परत शिवसेनेच्या उबाठा गटामध्ये दाखल झाले. त्या एका माजी आमदाराचा फोन आला होता आणि मला सांगितलं, सुशील आपण मित्र आहोत, मी नाव नाही सांगत, मित्रासारखं वागूया, सुषमा अंधारेंच्या मागे मी फिरत असतो असं कृपया तू म्हणू नको, आपण मित्र आहोत ना म्हणू नको. अर्थात हे धमकीवजा होतं, मी काय करू शकतो माहिती आहे सांगणार, म्हणू नको, तू असं काय बोलायचं नाही, पुढे सुषमा अंधारेला समजून माझं नाव घेत. त्या माझ्या नेत्या आहेत, माझ्या नेत्या आहेत. अरे काही वर्षापूर्वी तुम्ही मातोश्रीवरती काय ताकद ठेवून होते, तिथे तुमचं नेतृत्व कसं होतं तुम्ही ठरवायचा जिल्ह्यात काय झालं पाहिजे ते. त्या जिल्ह्यात तुम्हाला सुषमा अंधारेंना नेता म्हणून चालावं लागतंय. यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कोणती असेल? कोणती असेल दुसरी वाईट गोष्ट? ठीक आहे, चला जाऊ द्या. पण या सगळ्याचा विचार करून सुद्धा उद्धव ठाकरेंना सुषमा अंधारेबाबत कोणताही निर्णय घ्यायला जमत नाहीये. त्याचं कारण ज्या ज्या काही घाणेरड्या टीका करायच्या आहेत त्या सगळ्या टीका या सुषमा अंधारे करून टाकतात. म्हणजे फडणवीसांच्या वरती बोलायचं आहे, शिंदेच्या वरती बोलायचं आहे, शाब्दिक कोट्या करत, उड दुपारी घे सुपारी, गद्दार किंवा देवेंद्र फडणवीसांच्या वरती केलेली टीका, हे सगळ्यावर त्यांना ते बोलायचं असतं. म्हणून उद्धव ठाकरेंना ते बरं वाटतंय. पण या बरं वाटण्यामध्ये जी काही वाताहत पक्षाची होऊ लागली आहे ना, त्या वाताहतीकडे कधी लक्ष देणार आहात? वाटोळं होऊन जात आहे. त्यांना विधान परिषदेवर तुम्ही घेऊ शकता का ते तपासा, सगळं बघा. हा पराकोटीचा निलाजरेपणा खरोखरच त्रासदायक ठरतोय.
त्या बाईंना, स्मिता आष्टेकरांना आपल्या दंडावरचं बाळासाहेबांचा टॅटू दाखवावा लागतोय आणि मी शिवसैनिक आहे हे सांगावं लागतंय, पुरावे द्यावे लागतायत आणि म्हणावं लागतंय की माझ्या विरोधात असं बोललं जाईल की बाईला आम्ही ओळखत नाही. हे सगळं नीट समजून घेण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंना मी सांगून काही फायदा होणार नाही याची जाणीव आहे. ते संपल्याशिवाय ते कळणार नाही. तूर्तास एवढंच.